नमस्कार, फॅक्टेक मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आताच निवडणूक पार पडली। आता सर्वांचं लक्ष मात्र 4 जूनच्या निकालाकडे लागलेलं आहे। पण निकालाच्या आधीच काही जागांवरती ओपनिंग पोल हा मात्र नक्कीच खरा ठरणार, कारण यावेळेचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण खूप काही वेगळंच आहे। आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार। त्याआधी तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आपण लोकसभेमध्ये 48 जागा निवडून देतो, पण 48 जागांमध्ये बड्या दिग्गजांचा नक्कीच पराभव होणार आहे। कारण हा ओपनिंग पोल कुणालाच बरोबर सांगता येत नाही। कारण मराठवाड्यामध्ये असो आणि इतर कुठेही असो, भरपूर जागेवरती आपल्याला जातीवाद पाहायला मिळाला। कुठे कुठे मराठा आणि ओबीसी हे मत विभागलं गेलं। आता त्याच्यामुळे काही दिग्गज नक्कीच पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर आता बघा, कुठे कुठे भूत कॅप्चर झाले, कुठे कुठे जातीवाद झाला। त्याच्यामुळे हा ओपनिंग पोल बरोबर आहे की अचूक हे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। आता या 48 जागांवरती 48च्या 48 मध्ये कोण निवडून येणार आणि कोण पराभूत होणार मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे। तर चला, मी तुम्हाला स्क्रीनवरती नेतो आणि आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण या ओपनिंग पोलमध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये बघा, प्रतापराव जाधव हे शिंदे गटाचे तर नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटाचे। आता इथे मात्र जोरदार सामना रंगलेला आहे। इथे नरेंद्र खेडेकर हे आपल्याला आघाडीवर दिसून येतील। पुढचा मतदारसंघ बघा, अकोल्यामध्ये अनुप धोत्रे भाजपाचे उमेदवार, अभय पाटील काँग्रेस तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर। आता तिहेरी लढत आहे। इथे मात्र अनुप धोत्रे हे भाजपाचे आघाडीवर दिसून येत आहेत। हे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता पुढचा मतदारसंघामध्ये बघा, आता पुढचा मतदारसंघ आहे अमरावती। आता अमरावतीमध्ये भाजपाचे उमेदवार नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्या दोघांमध्ये जोरदार लढाई लागलेली आहे। पण इथे नवनीत राणा ह्या नक्कीच विजयी होतील अशी चर्चा आणि ओपनिंग पोल सांगत आहे। चौथा मतदारसंघ बघा, वर्धा। वर्ध्यामध्ये रामदास तडस हे भाजपचे उमेदवार तर अमर काळे हे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत। इथे दोघांमध्ये जोरदार यांची फाईट लागलेली, तर इथे मात्र अमर काळे हे निवडून येण्याची जास्त शक्यता आहे। आता पाचवा मतदारसंघामध्ये बघा, रामटेक। रामटेकमध्ये राजू पारवे हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत, तर श्यामकुमार बर्वे हे काँग्रेस गटाचे उमेदवार आहेत। पण इथे मात्र शिंदे गटाचे राजू पारवे हे नक्कीच निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। आता नागपूर लोकसभेमध्ये बघा, नितीन गडकरी हे भाजपा, विकास ठाकरे हे काँग्रेस। इथे मात्र असं सांगितलं जात आहे की सर्वात जास्त भारतामध्ये कोण निवडून येईल तर ते म्हणजे नितीन गडकरी हे सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गोंदिया आणि भंडारामध्ये बघा, भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे तर प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे। या दोघांमध्ये खूप सामना रमलेला आहे। पण आता इथे सुनील मेंढे हे नक्कीच निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। गडचिरोली चिमूरमध्ये बघा, अशोक नेते हे भाजपाचे उमेदवार तर नामदेव किरसान हे काँग्रेसचे उमेदवार। इथे यांच्या दोघांमध्ये टक्कर झाली होती। इथे मात्र नामदेव किरसान हे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या पुढचा मतदारसंघ चंद्रपूर। चंद्रपूरमध्ये बघा, सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे उमेदवार तर प्रतिभा धनोरकर हे काँग्रेसचे उमेदवार। इथे मात्र सुधीर मुनगंटीवार हे आपल्याला पराभूत होण्याचं दिसण्याच्या मार्गावर आहेत, तर प्रतिभा धानोरकर हे विजयी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। यवतमाळ आणि वाशिममध्ये बघा, राजश्री पाटील हे शिंदे गटाच्या, संजय देशमुख हे ठाकरे गटाचे। यांच्या दोघांमध्ये जोरदार लढाई लागलेली आहे। येथे मात्र आपल्याला संजय देशमुख हे ठाकरे गटाचे नक्कीच निवडून येण्याची दाट शक्यता आणि अंदाज वर्तवला जात आहे। आता सर्वांचं लक्ष लागलेलं म्हणजे ते म्हणजे बीड मतदारसंघ। इथे मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं राजकारण झालेलं आहे। पंकजा मुंडे हे भाजप तर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी गटाचे उमेदवार आहेत। इथे मात्र सर्वात मोठा चेहरा असलेले पंकजा मुंडे हे नक्कीच पराभूत होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे। धाराशिव मतदारसंघामध्ये बघा, अर्चना पाटील हे भाजपचे उमेदवार, ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे उमेदवार। यांच्या दोघांमध्ये जोरदार असा सामना रमलेला होता। इथे मात्र ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे निवडून येण्याची शक्यता आणि अंदाज वर्तवला जात आहे। तर आता पुढचा मतदारसंघ बघा, लातूर। लातूरमध्ये सुधाकर शृंगारे हे भाजपचे उमेदवार, शिवाजीराव कळगे हे काँग्रेसचे उमेदवार।
इथे मात्र यांच्यामध्ये जोरदार सामना रमलेला होता. येथे सुधाकर शिंगारे हे भाजपचे उमेदवार नक्कीच निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हिंगोली मतदारसंघामध्ये बघा, बाबूराव कोळीकर हे शिंदे गटाचे, नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाचे, यांच्या दोघांमध्ये चांगलीच लढत झाली होती. यांच्यामध्ये नागेश पाटील हे निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये बघा, प्रतापराव चिखलीकर हे भाजप, वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार, यांच्या दोघांमध्ये चांगली लढत झाली होती. इथे मात्र प्रतापराव चिखलीकर हे भाजपचे उमेदवार आघाडीवर असण्याची शक्यता आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये बघा, इथे मात्र खूप मोठी लढत झाली होती. महादेव जानकर आणि संजय जाधव यांच्यामध्ये मोठी लढत झाली होती. इथे मात्र संजय जाधव हे शिवसेना गटाचे उमेदवार हे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता जालना मतदारसंघामध्ये बघा, तिहेरी लढत झाली होती. इथे रावसाहेब दानवे, मंगेश साबळे, कल्याण काळे यांच्या तिघांमध्ये लढत झाली होती. या तिघांच्या लढतीमध्ये मंगेश साबळे यांच्या मत दुभागलं गेलं, त्याच्यामुळे कल्याण काळे यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि रावसाहेब दानवे हे पराभूत होण्याची शक्यता या पोलच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. पुढचा मतदारसंघ बघूया, छत्रपती संभाजीनगर. इथे बघा, इथे पण तिहेरी लढत झालेली आहे. इथे तिहेरी लढतमध्ये इम्तियाज जलील हेच निवडून येण्याची पुन्हा शक्यता आहे, कारण चंद्रकांत खैरे यांना मोठा फटका संदीपान भुमरे यांच्यामुळे झालेला असावा असा अंदाज व्यक्त केल्यामुळे पुन्हा एकदा MIMचे इम्तियाज जलील हेच निवडून येण्याची शक्यता आणि ते आघाडीवर असण्याची शक्यता आहे. सोलापूर मतदारसंघामध्ये बघा, या दोघांमध्ये खूप मोठी लढत झाली आहे. राम सातपुते आणि परिणिती शिंदे यांच्या दोघांमध्ये अटीतटीचा सामना झाला आहे, परंतु राम सातपुते हे आघाडीवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये बघा, रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते हे दोघांमध्ये लढत झाली होती. आता इथे मात्र दरवेळेस खूप मोठी लढत होत असते. इथे मात्र धैर्यशील मोहिते यावेळेस राष्ट्रवादी गटाचे, पवार गटाचे हे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते. सांगली मतदारसंघामध्ये बघा, संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्या दोघांमध्ये जोरदार लढत झालेली असं सांगितलं जात आहे. संजय काका पाटील हे भाजपचे उमेदवार आपल्याला आघाडीवर असण्याचं दिसून येत आहे. सातारा लोकसभेमध्ये बघा, उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये जोरदार लढत लागलेली होती. आता उदयनराजे भोसले यांनी मागच्या वेळी देखील हार पत्करली होती. आता यावेळेस देखील त्यांना हार पत्करावी लागेल अशी चर्चा वर्तवली जात आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी गटाचे उमेदवार हे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढला मतदारसंघ बघू. पुढला मतदारसंघ आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये बघा, संजय महाडिक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या दोघांमध्ये लढत लागलेली आहे. येथे मात्र छत्रपती शाहू महाराज हे बिनधास्त निवडून येतील असं अंदाज व्यक्त केला जात आहे. हातकंगणेमध्ये बघा, धैर्यशील माने हे शिंदे गटाचे, सत्यजित पाटील हे ठाकरे गटाचे. इथे मात्र जोरदार लढत झालेली आहे. इथे मात्र धैर्यशील माने शिंदे गटाचे हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मावळ लोकसभामध्ये बघा, श्रीरंग बारणे आणि संजय वाघुरे यांच्या दोघांमधील लढत झाली होती. श्रीरंग बारणे हे निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढला मतदारसंघ बघू. पुढला मतदारसंघ आहे पुणे. पुणेमध्ये बघा, मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये जोरदार लढत झाली होती. इथे मात्र रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असं निश्चित झालं आहे. आता पुढला मतदारसंघ आहे बारामती. बारामतीमध्ये बघा, सुप्रिया सुळे आणि सुनीत्रा पवार यांच्यामध्ये जोरदार लढत झाली होती आणि तुम्ही बघितलंच असेल पुण्यामध्ये किती सभा देखील झाल्या होत्या. यांच्या दोघांमध्ये मात्र सुप्रिया सुळे हेच आघाडीवर आहेत असं अंदाज व्यक्त केला जात आहे. आता शिरूर लोकसभेमध्ये बघा, अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील. आढळराव पाटील यांना मागच्या वेळेस हार पत्करावी लागली होती आणि यावेळी देखील त्यांचे हार आहे असं निश्चित झालं आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी गटाचे उमेदवार पुन्हा निवडून येतील असं झालं आहे. नगर दक्षिणमध्ये बघा, निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यामध्ये जोरदार लढत झाली होती, ही सर्वांनीच बघितली आहे. इथे मात्र निलेश लंके हे राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत असं अंदाज आणि पोस्टमनच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. आता शिर्डीमध्ये बघा, शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचौरे हे ठाकरे गटाचे, यांच्या दोघांमध्ये देखील लढत झाली होती. यांच्यामध्ये भाऊसाहेब वागचौरे हे ठाकरे गटाचे आघाडीवर आहेत असं सांगितलं आहे. आता नंदुरबारमध्ये बघा,
हिना गावित आणि गोपाल पाडवी यांच्या दोघांमधील लढत झाली होती. हिना गावित या आघाडीवर आहेत असं अंदाज व्यक्त केला जात आहे. आता पुढचा मतदारसंघ बघा धुळेमधून सुभाष भामरे आणि शोभा बच्चाव यांच्या दोघांमधील लढत झाली होती. शोभा भामरे हे भाजपचे उमेदवार आघाडीवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता जळगावमध्ये बघा स्मिता वाघ या भाजपच्या उमेदवार तर करण पवार हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. यांच्या दोघांमध्ये स्मिता वाघ या निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये बघा रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील ह्या दोघांमधील लढत जोरदार आहे असं सांगितलं आहे. पण रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवार निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिंडोरी लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार, भारती पवार की भास्कर बघेरे? आता भारती पवार ह्या मागच्या वेळेस निवडून आल्या होत्या, पण भास्कर बघेरे यावेळेस आघाडीवर आहेत असं सांगितलं जात आहे. नाशिकमधून कोण बाजी मारणार? हेमंत गोडसे शिंदे गटाचे, राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटाचे, यांच्या दोघांमध्ये जोरदार लढत झाली असं सांगितलं जात आहे. इथे मात्र हेमंत गोडसे हे आघाडीवर असण्याचं दाट शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर मुंबईमधून बघा पियुष गोयल भाजप, भूषण पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. यांच्या दोघांमध्ये पियुष गोयल हे निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तर पश्चिम मुंबईमधून बघा रवींद्र वायकर हे शिंदे गटाचे, अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटाचे दोन उमेदवार आहेत. तर यांच्या दोघांमध्ये अमोल कीर्तीकर हेच विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढचा मतदारसंघ बघू मुंबईमधीलच. पूर्व ईशान्य मुंबईमधून बघा मिहार कोटेचा हे भाजपचे उमेदवार तर संजय दिना पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार. यांच्या दोघांमध्ये चांगलीच लढत झाली होती असं सांगितलं जात आहे. पण येथे मात्र संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येतील असं सांगितलं आहे. उत्तर मध्य मुंबईमधून बघा उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड ह्या दोघांमध्ये जोरदार लढत लागली होती. यावेळेस उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं होतं, ते निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण मध्य मुंबईमधून बघा राहुल शेवाळे हे शिंदे गटाचे उमेदवार तर अनिल देसाई हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. इथे मात्र अनिल देसाई हे आपल्याला आघाडीवर दिसतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढचा मतदारसंघ बघू. पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई. दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तर अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. यांच्या दोघांमध्ये चांगलीच लढाई झाली असं सांगितलं जात आहे. इथे मात्र अरविंद सावंत हे विजयी होतील असं व्यक्त केलं जात आहे. आता रायगडमधून बघा सुनील तटकरे आणि आनंद गीते यांच्यामध्ये जोरदार लढाई लागली होती. इथे मात्र सुनील तटकरे हेच विजयी होतील तर आनंद गीते हे पराभूत होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर पुढचा मतदारसंघ बघा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्या दोघांमध्ये लढत लागलेली आहे. नारायण राणे हे भाजपचे उमेदवार निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढचा मतदारसंघ आहे पालघर. आता पालघरमध्ये बघा हेमंत सावरा हे भाजपचे उमेदवार तर भारती कांबडी हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. इथे हेमंत सावरा हे भाजपचे उमेदवार निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार हे पराभूत होण्याची शक्यता आहे. आता भिवंडीमधून बघा कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे ह्या दोघांमध्ये लढत लागली आहे. पण इथे मात्र सुरेश म्हात्रे हे शरद पवार गटाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता कल्याणमधून बघा श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्या दोघांमधील लढत लागलेली आहे. श्रीकांत शिंदे हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. आता ठाण्यामधून बघा नरेश मस्के आणि राजन विचारे यांच्या दोघांमध्ये लढत आहे. या दोघांमध्ये खूप जोरदार लढत देखील झाली आहे असं देखील सांगितलं आहे. पण राजन विचारे ठाकरे गटाचे हे निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला आहे.